जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाळे यांच्या विरोधात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी एकवटले. नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाळे यांच्यावर आता सर्व स्तरातून आरोप होत आहेत. मागील आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्याकडे काही आदिवासी संघटनांनी डॉक्टर वर्षा लाळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत चौकशीची मागणी करून त्यांच्या बदलीची मागणी केली होती. आज बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी एकवटले. नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात डॉक्टर वर्षा लाळे यांच्या भ्रष्टाचाराच्या कारनामा खालीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी आरोग्याचे सर्व निर्देशांक उंचावण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत व चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा देत आहेत. डॉक्टर वर्षा लाळे जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार या मार्च 2024 पासून नंदुरबार येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. त्या जेव्हापासून या जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काम सुरू केले त्या दिवसापासून त्यांनी प्रत्येक संवर्गावर आर्थिक पिळवणूक व मानसिक कच्चीकरणाचे काम सुरू केले आहे व आस्थागायत करीत आहेत. त्यांच्याबाबत संघटना खालीलप्रमाणे भ्रष्टाचाराच्या तक्रारी करत आहेत. वैद्यकीय अधिकारी यांना 11 महिन्यांची ऑर्डर दिली जाते. अशा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्रथम नियुक्ती व पुनर्नियुक्ती देताना डॉक्टर वर्षा लाळे यांनी 1 महिन्याच्या पगार एकूण 80,000 रुपये घेण्यात आलेले आहेत. RBSK मधील वैद्यकीय अधिकारी यांचे स्टाफ नर्स व फार्मसी ऑफिसर यांच्याकडून वार्षिक पुनर्नियुक्ती करता 1,000 रुपये प्रत्येकी घेण्यात आले आहेत. तसेच वेतनवाढ लावण्यासाठी 5,000 रुपये प्रत्येकी घेण्यात आले. NRC व NSCU मधील वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स यांच्याकडून प्रथम नियुक्तीसाठी 50,000 प्रत्येकी घेण्यात आले. तसेच वेतनवाढ लावण्यासाठी प्रत्येकी 5,000 रुपये घेण्यात आले. प्रतिनियुक्ती करता 1,000 रुपये प्रत्येकी घेण्यात आले. NRC मधील डिस्टिशन यांच्याकडून प्रतिनियुक्तीसाठी 1 लाख रुपयाची मागणी करण्यात आली. NHM अंतर्गत स्टाफ भरतीसाठी प्रत्येकी 1 लाख ते 1.5 लाख रुपये घेण्यात आले. आयुष अंतर्गत कंत्राटी भरती प्रत्येकी 2,50,000 रुपये घेण्यात आले. NCD अंतर्गत कार्यरत स्टाफ कडून पुनर्नियुक्तीसाठी 1,000 रुपये व काउन्सिलर यांच्याकडून 1,500 रुपये प्रत्येकी घेण्यात आले. प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत प्रतिनियुक्ती व स्टाफ नर्स यांच्याकडून प्रत्येकी 50,000 रुपये घेण्यात आले. तसेच प्रतिनियुक्ती रद्द करण्यासाठी देखील पैसे घेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांच्या रजा मंजुरीसाठी दिवसानिहाय पैसे घेण्यात येतात. वैद्यकीय अधिकारी तथा सर्व कंत्राटी कर्मचारी यांचे पुनर्नियुक्ती प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर विहित कालावधीत सादर केले जात नाहीत. तसेच जाणीवपूर्वक दिरंगाई केली जाते. स्टाफ नर्स जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांचे GPF खात्यातून पैसे काढण्यासाठी 5,000 रुपये घेण्यात येतात. सर्व अधिकारी व कर्मचारी स्टाफ नर्स गोपनीय अहवाल CR लिहिण्यासाठी 5,000 रुपये प्रत्येकी मागणी करण्यात येते. वैद्यकीय बिले मंजुरीसाठी पैशांची मागणी होते. जिल्हा रुग्णालयातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना एकस्तर वेतन श्रेणी लावण्यासाठी पैशांची मागणी करतात. जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील पदव्युत्तर व पदवीधारक वैद्यकीय अधिकारी यांना शासन निर्णयात नमूद असताना देखील 6 व 3 वेतनवाढ अद्याप लागू करण्यात आलेली नाही व न लागू करण्याचे प्रयोजन काय? वैद्यकीय अधिकारी यांचे गेल्या 6 महिन्यांपासून वेतन अदा करण्यात आलेले नाही. डॉक्टर लाळे यांच्या कार्यालयातील दारासमोर CCTV कॅमेऱ्यावर चिकटपट्टी लावलेली आहे. तसेच व्हिजिटर येणारे अभ्यागत यांचे मोबाईल बाहेर ठेवायला भाग पाडले जाते. वरील दोन्ही बाबी संशयास्पद असून याचे प्रयोजन काय? डॉक्टर वर्षा लाळे या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून जिल्हा रुग्णालय नाशिक येथे कार्यरत असताना त्यांच्यावर MPT 1971च्या कायद्यान्वये स्त्री भ्रूण हत्येसारखा गंभीर गुन्हा IPC 668, 471, 420, 177, 178, 186 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना जिल्हा शल्य चिकित्सक पदी का नेमणूक देण्यात आली? वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दबावात ठेवतात व आरेरावीची भाषा वापरतात. तसे अपशब्द व लज्जास्पद शब्द वापरून मानसिक कच्चीकरण केले जाते. रुग्णालयातील कामांची माहिती स्थानिक प्रसार माध्यमांना देण्यापूर्वी माझ्या पूर्व परवानगीशिवाय व माझे नाव असल्याशिवाय द्यायचे नाहीत अशी धमकी दिली जाते. अशा प्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाळे यांच्यावर करण्यात आले आहेत. निवेदन देतेवेळी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.